सगळ्यात पहिले म्हणजे एक व्यक्ती किंवा समूह जेव्हा एका देशाविरुद्ध युद्ध छेडतं त्याला दहशतवाद म्हटलं जातं. आणि दहशतवाद्यांचं काही म्हणजे त्यांचे स्वतःचे आयडिओलॉजीज असतात. आयडिओलॉजीज म्हणजे सिद्धांत असतात त्यांचे, आणि ते स्वतःसाठीच असतात. त्यांचं सगळ्यात पहिला सिद्धांत म्हणजे लोकांमध्ये एक प्रकारची भीती, एक प्रकारची दहशती अशी भरवायची. आणि कुठेही ब्लास्ट झाला किंवा अटॅक झाले किंवा दहशतवादी हमला झाला, सगळ्यात आधी परिणाम कोणा इथं दुसऱ्यावर नाही तर प्रथम देशाच्या स्वयं नागरिकांवरच दिसला जातो. आणि हे तर तुम्ही पाहिलंच आहे. इथे आपलं 26/11 मुंबई झालं. मुंबईमध्ये सगळ्यात आधी सगळ्यात जास्त सगळ्यांचे जान कोणाची गेली? आपले मुंबईचे लोक, आपले मराठी लोक त्यांचीच तर गेली. बाकी कोण? फॉरेनर्स होते. आणि बस टेररिस्ट तर काही झालंच नाही. हा, त्यांना शेवटी आपण मारलं ते वेगळी गोष्ट. पण सगळ्यात आधी बॉम्ब स्फोट झाल्यावर सगळ्यात आधी कोणाचा हानी होते ते आपण सामान्य नागरिक, कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो. दुसरं म्हणजे दहशतवादी बऱ्याच वेळा म्हणतात आम्ही एका धर्मासाठी, आम्ही आमचे काही कायदे आहेत, आमचे काही नियम आहेत, त्याच्यासाठी आम्ही हे करतोय, जंग लढतोय, आम्ही हे करतोय, फाईट करतोय. पण मित्रांनो, खरं असं काही कधीच नसतं. त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट असतात, स्वतःचे त्यांचे नियम असतात, ते त्याच्यासाठीच लढत असतात. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात एक असा विचार येत असेल की या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत कुठून मिळते? सगळ्यात पहिले आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट तर त्यांना ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे ड्रग्सची विक्री, नशिले पदार्थ घेतात आपल्यासारखे स्टुडंट्स किंवा मोठी दुसरी लोक. त्यांना पण जे मुलं घेतात ड्रग्स त्यांना कळत नाही, ते इनडायरेक्टली ड्रग टेररिझमला सपोर्ट करतात, दहशतवादाला सपोर्ट करतात. म्हणून इथे आपल्याला अजून एक धडा शिकायला मिळतो, से नो टू ड्रग्स, नशिले पदार्थांना नाही म्हणा. दुसरं म्हणजे स्मगलिंग. स्मगलिंग म्हणजे ह्याच्यात क्रॉस बॉर्डर ट्रॅफिकिंग, आर्म्स, AK-47 तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. AK-47, ग्रेनेड, हे सगळे पाकिस्तानवरून हे क्रॉस बॉर्डर आपल्याला स्मगलिंग करतात आणि इथे येऊन सगळं वापरतात. इथे मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं 26/11ला. तिसरं म्हणजे खोट्या नोटा छापतात. खोट्या नोटा छापून त्यांना पैसे फंड होतात आणि टेररिझम म्हणजे दहशतवादी हमल्यांना त्यांना अजून पुढावा मिळतो. चौथं म्हणजे क्रिमिनल अंडरवर्ल्ड. क्रिमिनल अंडरवर्ल्ड म्हटलं सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांच्या मनात दाऊद इब्राहिम, छोटा राजन या सगळ्यांचीच नावं येत असतील. या स्लाइडचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी आधी जसं सांगितलं परत मी सांगतो. दहशतवादी बऱ्याच वेळा म्हणतात की आमचं एक धार्मिक कारण आहे, आमची एक होली वॉर आहे, आम्ही जे लढतोय ते एक धर्मासाठी आहे, असं खूप वेळा म्हणतात. पण मित्रांनो, खरं तर हेच आहे. टेररिझम, दहशतवाद हॅज नो रिलिजन. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. हिंदू मुस्लिम काही नसतं. दहशतवादाला धर्मच नाहीये मुळात. दुसरं म्हणजे त्याचे इथोस, त्याचे काही व्हॅल्यूज नसतात, त्याचे काही सिद्धांत नसतात. पुढे मी आता माझ्या मित्राला बोलतो, कंटिन्यू करेन.